मॅडम, आपला मुलगा मुलगी हे टीनेजमध्ये गेल्यावरही अनेक पालकांची भूमिका ही स्पून फिडिंगची, सगळं त्याला हातात आणून देऊया अशी असते. तर कशी असायला पाहिजे नेमकी भूमिका या वयातल्या पालकांची आपण म्हणूया? असं म्हणतात की आता हळूहळू ना मॅनेजरकडून कन्सल्टंटकडे पालकांची भूमिका वळायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हात धरून देण्यापेक्षा आपण मार्गदर्शकाची आणि आधार देण्याची भूमिका असायला हवी. आणि त्याचबरोबर बऱ्याचदा वयात येण्याची प्रक्रिया ही मेटॅमॉर्फोसिसशी आपण रिलेट करतो. म्हणजे फुलपाखरू जसं कोशातून बाहेर येतं, ती जी प्रक्रिया असते तशा प्रकारचं हा बदल होत असतो, रूपांतरण होत असतं मुलांचं. आणि खूप धडपड करून त्या कोशातून फुलपाखरू बाहेर येतं आणि मग ते सुंदर आणि कणखर असं बनतं. तसं जर ते झालं नाही, तो कोश त्या कोशातून धडपडून जर ते बाहेर आलं नाही, तर त्याच्या पंखांना पुरेसं बळ येत नाही आणि ते फुलपाखरू नाही उडू शकत. तर त्याच्यामुळे मुलांची सुद्धा अशीच प्रक्रिया होती आहे ना, ते अशा एका थोड्याशा अवघड अशा स्थित्यंतराच्या काळातून जात आहेत. अशा वेळेला ते धडपडणार आहेत, त्यांना आव्हानं येणार आहेत आणि कधीकधी त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल, कधीकधी ते काही थोड्याफार प्रमाणात अयशस्वी होतील. पण ह्या नकारात्मक भावनांना किंवा घटनांना, आव्हानांना सुद्धा मुलांना सामोरं जाता आलं पाहिजे. त्यांची तोंडओळख मुलांना झाली पाहिजे. त्यावेळेला फक्त आपण आधार देण्यासाठी तिथे आहोत आणि पाठीशी आहोत एवढं मुलांना कळू देत.